नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आरक्षणाच्या संदर्भाने देशाच्या सर्वोच्च कायदे मंडळात अर्थात संसदेमध्ये चर्चा झाली। या चर्चेत सगळ्यांनी आरक्षणाच्या मर्यादेच्या संदर्भामधला मुद्दा प्रकर्षाने मांडला आणि त्यात महाराष्ट्रातल्या खासदारांचा आवाज जरा जास्तच वर होता। इतर राज्यांमध्ये तुलनेने आरक्षणाच्या मर्यादेपेक्षा आरक्षणाच्या रचनेतला बदल हा जास्त चर्चिला गेला, पण महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या मवियाच्या दिल्लीत गेलेल्या खासदारांच्या माध्यमातून आरक्षणाची मर्यादा हटवण्याची भूमिका वारंवार मांडली गेली। जणू काही या सगळ्या खासदारांचं स्क्रिप्ट कोणीतरी एकाच माणसाने लिहिलेलं असावं। अर्थात राज्यामध्ये मवियाची ती भूमिका आहे, मवियाने आरक्षणाची मर्यादा संपली पाहिजे अशी भूमिका न्यायालयात घेतलेली आहे। आरक्षणाच्या मर्यादेला हा विरोध हा केवळ आणि केवळ आत्ताच्या घडीला मराठ्यांना आरक्षण देता येत नाही म्हणून आहे हे सुद्धा लपून राहिलेलं नाही। मग ज्या वर्गाला न्यायालयाने मागास ठरवलेलं नाही त्या वर्गाच्या आरक्षणाच्यासाठी आरक्षणाची मर्यादाच काढून टाकणं ही बाब तार्किक आहे का? आणि याही पुढे जाऊन जर समजा ही मर्यादा आरक्षणाची काढता येणार नसेल तर असलेल्या मर्यादेतच आरक्षण देणं शक्य आहे का? जर आरक्षण मर्यादेतच दिलं तर मग या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मराठ्यांच्या पदरी महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण येईल याची चर्चा करणं गरजेचं आहे। आरक्षणाची मर्यादा हा आता महाराष्ट्रात राजकारणाचा विषय बनत असल्यानं या मुद्द्यावर नक्की राजकीय भूमिका काय आहेत तेही स्पष्ट व्हायला हवं। आजच्या चर्चेत त्याच संदर्भातली मुद्देसूद चर्चा करायचा आपण प्रयत्न करणार आहोत। शीर्षक आहे मर्यादेत आरक्षण बसवायचं कसं। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत मवियाचे प्रतिनिधी आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता उमेश पाटील थोड्याच वेळात जोडले जात आहेत। भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी प्रवक्ता या नात्याने गणेश हाके आपल्या सोबत आहेत। आपल्या सोबत चंद्रकांत बावकर ओबीसी नेते या नात्याने चर्चेत सहभागी झालेले आहेत आणि ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते कायदेतज्ञ या नात्याने चर्चेत अपेक्षित आहेत। ते लवकरात लवकर चर्चेत सहभागी होतील अशी अपेक्षा आपण करूया। चर्चेच्या निमित्ताने पहिला प्रश्न माझा चंद्रकांत बावकर यांना आहे। बावकरजी, मराठ्यांच्यासाठी आरक्षण देण्याचा हट्ट आग्रह सर्व स्तरावर सर्व राजकीय पक्षांनी घेतला। या आधीच्या सरकारने मराठ्यांना आरक्षण दिलं, ते आरक्षण 50% मर्यादेच्या बाहेर गेलं। पर्यायाने सर्वोच्च न्यायालयाने ते फेटाळलं, पण फेटाळत असताना मराठे मागास नाहीत हे सुद्धा सांगितलं। आता जो समाज मागास नाही त्याला आरक्षण देण्याचा आग्रह कायम असताना घटनेच्या आरक्षणाच्या मर्यादेलाच रद्द करा असं म्हटलं जात असेल तर ओबीसी समाजाचे नेते म्हणून चंद्रकांत बावकर आपली भूमिका काय आणि आपली भूमिका ही ओबीसींची भूमिका म्हणून समजली जाईल हेही कृपया आपण लक्षात घ्यावं। काथेजी 102 घटना दुरुस्तीमध्ये 127व जे विधेयक दुरुस्तीला आणलेलं आहे, दुरुस्ती विधेयक आणलेलं आहे, हे नव्यानं आता आणलेलं आहे असं नव्हे, परंतु 102वी घटना दुरुस्ती झाली त्यापूर्वी जी स्थिती होती त्यानुसारच याची जी स्थिती आहे अमेंडमेंट जे झाले होत आहे ते त्यानुसार आहे। 50%ची जी मर्यादा आहे ही मर्यादा सुप्रीम कोर्टाच्या निकालांनी घालून दिलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या म्हणण्यानुसार विचारानुसार 50% चा जो नियम आहे नियमाला तो म्हणजे अपवाद जो आहे तो 50% पेक्षा जास्त असता कामा नये
जो नियम असेल त्याला. तर 50% मर्यादा ही ओलांडता येणं आता तरी कठीण आहे आणि ती जर ओलांडली गेलीच तर पहिल्यांदा 52% ओबीसी समाज आहे त्याचा विचार राज्य शासनाला किंवा केंद्र शासनाला करावा लागेल. बर. आणि ही जी अमेंडमेंट आता जी अमेंडमेंट आहे ती केवळ मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी आहे असं आपण जर म्हटलं तर तो गैरसमज ठरेल आपला. हा जो नाही, एक मिनिट बावकरजी, ही आत्ताची घटना दुरुस्ती ही केवळ मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी असं मी नाही म्हणत आहे. म्हणणं काय आहे तर राज्यात त्याचा अर्थ तसा पद्धतीनं लावला जातो आहे की प्राप्त परिस्थितीमध्ये या घटना दुरुस्तीमुळे मर्यादेत आरक्षण बसवायची जबाबदारी आता राज्याच्या शिरावर आली आहे. ती घ्यायच्या ऐवजी आरक्षणाची मर्यादाच काढून टाका असं आता राज्य सरकार म्हणू लागलेलं आहे. मी आपल्यासाठी जो प्रश्न उपस्थित केला तो हा आहे की मर्यादा हटली तर ओबीसींची भूमिका काय असेल. कृपया थेट मुद्द्यावर या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा एक पटकन सांगतो. आपल्या आजूबाजूला कदाचित टीव्ही चालू आहे, तो बंद करा आणि मग आपलं बोलणं सुरू करा. माझ्याकडे काही नाही चालू आहे, मी बंद खोलीत आहे. बर. कारण आपला आवाज घुमतोय, तो फिरून फिरून परत लोकांना ऐकायला येतोय, त्यामुळे ही सूचना दिली मी. एक मिनिट ना जरा. जी आपण आपली भूमिका मांडाल. त्या अनुषंगाने भूमिका मांडताना याची काळजी आपल्याला घ्यायला हवी की आपल्या आसपासचे इतर कुठले माईक ऑन नसावेत. आपलं म्हणणं आपण आता लगेच सुरू करत असाल चंद्रकांतजी तर आपलं म्हणणं मांडायला सुरुवात करा, अन्यथा मला ॲडव्होकेट सदावर्तेंना बोलतं करायचंय. नाही, 50%ची जी मर्यादा ओलांडली जाणार असेल आणि राज्यापुरता जर विचार करता येत असेल तर खरं तर मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो राजकारण्यांनी हा चिघळवलेला आहे आणि राजकारणाच्या पलीकडे याच्यामध्ये कुठलं काहीही नाही. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे मराठा समाज हा मागास नाही आणि तो मागास नसेल तर मागास आता ठरवता येत नाही आणि मागास ठरवेपर्यंत नवीन आयोग नेमणं देखील चुकीचं ठरू शकतं. त्यामुळे मराठा समाजाचा विचार करून या अमेंडमेंटचा जर आपण अर्थ काढला तर तो चुकीचा होईल. कुठल्याही परिस्थितीमध्ये 50%ची मर्यादा जरी ओलांडली गेली तरी कुठल्या परिस्थितीत मराठा समाजाला कोणताही राजकीय पक्ष आरक्षण देऊ शकत नाही. ठीक आहे. चंद्रकांत बावकर, आपली भूमिका पोहोचली. गुणरत्न सदावर्ते, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. आपण या निमित्तानं 127व्या घटना दुरुस्तीच्या बाबत एक तांत्रिक मुद्दा आहे ज्यावर मार्गदर्शन करावं. 127वी घटना दुरुस्ती ही पुन्हा न्यायालयामध्ये चॅलेंज होऊ शकते का, तिला आव्हान दिलं जाऊ शकतं का आणि त्याची गरज आहे का? नाही, हे काही 127वी घटना दुरुस्ती हा काही न्यूटननी जसा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत दिला तशा प्रकारचं काही नाही. लक्षात घ्या, हे अगोदरही एसटीचे जे म्हणजे याद्यांवर शिक्कामोर्तब करण्याचं किंवा मागासलेपणाच्या एखादा वर्ग त्याच्यात ऍड करण्याचे अधिकार महामहिम राष्ट्रपतींनाच होते. त्या धर्तीवर विद्यमान केंद्रातल्या सरकारने पुढचं पाऊल त्याच ऍट पार विथ म्हणून किंवा त्याच प्रकारची तरतूद असून प्रोसिजरल आस्पेक्ट 102व्या घटना दुरुस्तीच्या निमित्तानं आणलं होतं. आता विरोधी पक्षातल्या लोकांनी त्याचा बाऊ केला, त्याची धुरळ उडवली आणि असं काहीतरी दाखवलं की नाही फार अन्यायकारी आहे. परंतु एससी एसटीचं जर तसं होतं तर तसंच म्हणजे एससीबीसी साठी सुद्धा ते आणलेलं होतं. आता राहिला प्रश्न की त्याच्यामुळे काही म्हणजे फार काही फरक पडेल. अगोदर सुद्धा मागासलेपण तपासण्याचे अधिकार राज्य सरकारलाच होते. अगोदर सुद्धा वर्गाची शिफारस करण्याचे अधिकार राज्य सरकारलाच होते. त्यामुळं आता प्रस्तुत म्हणजे जी 127वी घटना दुरुस्ती आहे तिला चॅलेंज करण्याची काही गरज नाही. कारण ती 50%ची मर्यादा मोडा असं म्हणत नाही, बेसिक स्ट्रक्चरचं उल्लंघन करत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडे ती यादी तयार करून शेवटी कॉन्स्टिट्यूशन लिस्ट मध्ये दाखल करण्यासाठी नाहीतरी ती केंद्राकडे पाठवावंच लागत असते. पण मग आता ऍडव्होकेट सदावर्ते, आत्ताच्या एकूणच परिस्थितीमध्ये राज्यात जर समजा एखाद्या नव्या वर्गाला आरक्षण द्यायचं ठरलं आणि राज्य सरकारनं राज्य मागास आयोगाच्या माध्यमातून एखाद्या वर्गाला मागास ठरवत तसा प्रस्ताव पाठवला तर राष्ट्रपतींना तो स्वीकारण्याशिवाय पर्याय उरणार नाही असा अर्थ घेतला जाऊ शकतो की तिथंही राष्ट्रपतींकडे सुद्धा
संबंधित समाज खरंच मागास आहे का याची चिकित्सा मीमांसा होऊ शकते. नाही, हे तर अगोदरपासूनच म्हणजे मी तुम्हाला सांगतो की महामहिम राष्ट्रपती असतील किंवा महामहिम राज्यपाल असतील, हे दोन्ही पदं आतापर्यंतच्या पूर्वीच्या सरकारांना असं वाटायचं की सयाजीराव पद आहेत. हे सयाजीराव पदं नाही आहेत. ते स्वतः सुद्धा त्याच्या संदर्भानं एका तिसऱ्या त्रयस्थ यंत्रणेमार्फत सुद्धा विचारणा करू शकतात. तशा प्रकारचे अधिकार प्राप्त आहेत. त्यामुळं आणि त्याच्याही पुढे जाऊन जर कोणी कुरघोडी करून जर तशा प्रकारचं जसं एमपीएससीचे आता काल सदस्य मराठा मंडळ सगळे मराठ्यांचे सदस्य नेमले, त्यावेळेस 48 तासात महामहिम राज्यपालांना सही करायला लावली. परंतु नंतर जी चर्चा झाली की 48 तासात का म्हणजे इतकं काय आग्रह धरण्यात आला की 48 तासातच सही केली पाहिजे. तर तसं जर समजा कोणी जर कुरघोडी करून तशा प्रकारचं काही करायला पाहिलं तर तुम्हाला सांगतो बेसिक स्ट्रक्चर ऑफ द कॉन्स्टिट्यूशनला धक्का लागला म्हणून ते सर्वोच्च न्यायालयात ऑलवेज चॅलेंजेबल आहे, हायकोर्टात ऑलवेज चॅलेंजेबल आहे. त्यामुळं ह्या पद्धतीने काही फार काहीतरी हेतू साध्य होईल मराठ्यांचा असो की 50% आरक्षण ब्रीच करण्याचा असो, ते कधीच होऊ शकणार नाही, अशक्य आहे ते. आपण यानंतर चर्चेच्यासाठी गणेश हाकेंना बोलतं करतोय. गणेश हाके, आपल्यापर्यंत विषय, आवाज आणि मुद्दे पोहोचलेले आहेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या मर्यादेबाबत अधिकृत काय भूमिका बाळगते? राज्यामध्ये आरक्षणाची मर्यादा नसावी या भूमिकेबाबत भारतीय जनता पार्टी काय मत मांडेल? नाही बघा प्रसादजी, मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो की एक तर तुम्ही जसं म्हणालात तसं की आता जी झालेली ही घटना दुरुस्ती आहे, ती घटना दुरुस्ती खरं म्हणजे मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती जे इथल्या महागाडी सरकारचे लोक केंद्र सरकारच्या नावानं जे शंख म्हणजे करत होते की आता म्हणजे हा मराठा आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केलेला आहे आणि आता हा विषय केंद्र आणि राष्ट्रपतींच्याकडे असल्यामुळं त्यामुळं त्याच्यामध्ये आता खरं हा केंद्रालाच अधिकार आहे आणि केंद्रालाच सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती. आणि म्हणून केंद्र सरकारनं पहिल्यांदा आपल्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या संदर्भामध्ये पुनर्विलोकन म्हणजे करण्याच्या संदर्भामध्ये विनंती केली होती, पण तीही विनंती सुप्रीम कोर्टाने फेटाळल्यानंतर मग घटना दुरुस्तीचा पर्याय म्हणून, कारण या केंद्रातल्या सरकारची प्रामाणिकपणे मराठा समाजाला आरक्षण मिळावी अशीच इच्छा आहे, परंतु जे काही करत असताना मग केंद्र असेल किंवा राज्य असेल कोणालाही घटनाबाह्य कृती करण्याचा अधिकार नाही. तशी कृती करत असेल कोणी तर त्याला सुप्रीम कोर्ट पायबंद घालतं, त्याला अडवतं. ठीक आणि आहे. म्हणून जे काही गोष्टी करायच्या आहेत त्या घटनेमध्ये राहूनच कराव्या लागतात. मग गणेश हाके, आपलं म्हणणं असं आहे का की घटनेच्या मर्यादेत राहूनच जर सगळं करायचं आहे तर राज्यामध्ये कुठल्याही समाजाला एकतर आधी मागास ठरवायला लागेल आणि नंतर आरक्षण द्यायचं असेल तर 50%ची मर्यादा पाळावीच लागेल, यावर आपण ठाम आहात आणि हीच आपली भूमिका आहे का गणेश हाके? निश्चित नाही, निश्चित बघा घटनेच्या पेक्षा जे मी सांगितलं ना तुम्हाला, मग तुम्हाला आजची जी काही घटनेतली जी परिस्थिती आहे, सुप्रीम कोर्टाचा जो काही निर्णय आहे त्या अनुषंगानं तुम्हाला आज घटनेच्या पलीकडे जाऊन तुम्हाला काही करता येणार नाही. त्यासाठी तुम्हाला घटना दुरुस्तीच करावी लागेल. आजच्या आरक्षणाच्या पलीकडे जर तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असेल तर तुम्हाला घटना दुरुस्ती केल्याशिवाय पर्याय नाही. आणि आजच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीची घटना आहे तर त्याचं तुम्हाला सगळ्यांना, केंद्राला असेल, राज्याला असेल, कुणालाही असेल, एव्हाना म्हणजे राष्ट्रपती सुद्धा असतील तरीही त्यांना घटनेच्या पलीकडे जाऊन काही करता येत नाही ही परिस्थिती आहे. आपल्याकडे सर्वोच्च ही घटना आहे आणि म्हणून घटनेमध्ये बसून ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या कराव्या लागतील. राज्याला अधिकार यासाठी दिले की यापूर्वी आता म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या 3 जजेसने 2 जजेसमध्ये जे काही मतभेद होते की हा अधिकार राज्याला आहे आणि काही जजेसचं म्हणणं होतं की तो हा केंद्राला आहे. तर हा डिस्प्यूट हा जो त्याच्यात 2 न्यायाधीशांमधलं जे काही मतभेद होती त्याचं निराकरण आता या घटना दुरुस्तीमुळे झालेलं आहे आणि त्यामुळं आता राज्यातल्या एखाद्या जातीला मागास वर्ग ठेवण्याचा अधिकार हा राज्याला दिलेला आहे. ठीक आहे, प्रक्रिया आहे. यावर आपल्याला मवियाची प्रतिक्रिया अपेक्षित होती, मात्र उमेश पाटील अद्यापही चर्चेत आलेले नाहीत. त्यांना चर्चेत पक्षानं पाठवलेलं आहे, मात्र अद्याप या क्षणापर्यंत ते या चर्चेत नसल्यानंच मवियाची प्रतिक्रिया येऊ शकलेली नाही हे मी इथे नमूद करू इच्छितो. अन्यथा उमेश पाटील चर्चेत आहेत आणि त्यांना बोलू दिलं जात नाहीये का असा समज होऊ शकतो प्रेक्षकांचा. त्याबाबत हा खुलासा करणं अत्यंत गरजेचं आहे. उमेश पाटील यांना चर्चेत येण्याच्या संदर्भातली योग्य सूचना योग्य वेळेला दिली होती,
पक्षानं त्यांचं नाव दिलं होतं, मात्र अद्याप ते या चर्चेत आलेले नाहीयेत. मला चर्चेच्यासाठी पुढे जायचं आहे. चर्चेच्यासाठी आपल्यासोबत असलेल्या इतर मान्यवरांना बोलतं करूयात. आपल्यासोबत चंद्रकांत बावकर आहेत. बावकर साहेब, मग आजच्या स्थितीला जेव्हा तुम्ही असं म्हणता की एखादा समाज हा मागास आहे की नाही हे ठरवण्याच्या संदर्भातले दिशानिर्देश जर सर्वोच्च न्यायालयाकडून मिळालेले आहेत तर त्या समाजाला आरक्षण मिळणं शक्य नाही, तेव्हा तुमचा हा दावा जर समजा मराठा आरक्षणाच्या बाबत ठाम असेल आणि तरीही सुद्धा तसे प्रयत्न झाले तर त्याचा राज्यातल्या सामाजिक रचनेवर काय परिणाम होईल? काथेजी, यापूर्वीच राज्य मागासवर्ग आयोगासमोर जवळजवळ 102 जाती, छोट्या छोट्या जाती आहेत, मायनर जाती आहेत, मायक्रो जाती आहेत. या जातींचे दावे आम्हाला ओबीसी मध्ये घालण्यात यावं, समाविष्ट करण्यात यावं, हे अनेक वर्षापासूनच्या पेंडिंग केसेस आहेत. या पेंडिंग केसेस बाजूला ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला जो मुद्दा आहे तो पुढे आणण्यात आला. फडणवीस सरकारने आणला, त्याच्यानंतर आत्ताचं सरकार आलं, त्याच्या अगोदरचं जे सरकार फडणवीस साहेबांच्या अगोदरचं जे सरकार होतं त्यांनी आणलं. म्हणजे बाकीचे जे छोटे छोटे जे आहेत खरोखरच वंचित आहेत आणि ते मागास ठरवू शकतात आणि त्यांच्यावर अन्याय होतोय असं जर वाटत असतं राज्य शासनाला आतापर्यंतच्या, तर त्यांनी त्यांचा पहिला विचार केला असता. मराठा समाज आमचा कोणी शत्रू नाही आणि आम्ही यापूर्वीपासून म्हणतो आहोत तो गरीब समाज आहे, त्याच्यामध्ये गरिबी आहे हे अमान्य कोणीच करत नाही. मग गरिबीसाठी उपाय हा आरक्षणाचा नाही तर तो आरक्षणाचा असला तर तो ईडब्ल्यूएस मधून आर्थिकदृष्ट्या मागासामधून होऊ शकतो, हे मी पूर्वीपासून सांगत आलेलो आहे. इथे जो वंचित समाज आहे, खरोखर वंचित समाज आहे, त्याचा विचार व्हावा आणि घटनेची या मागास ठरवताना घटनेची कुठल्या प्रकारे पायमल्ली होता कामा नये, हीच आमची भूमिका आहे. आम्हाला कुणाला आरक्षण मिळू नये असं वाटत नाहीये. आपल्या एक मिनिट चंद्रकांतजी, आपल्याला जरी वाटत नसेल की कुणाला आरक्षण मिळू नये किंवा कुणाला आरक्षण मिळावं, तरी आरक्षण मागणारा प्रत्येक घटक हा घटनेच्या दिलेल्या व्याख्येमध्ये बसला पाहिजे हे नाकारून चालणार नाही. मला वाटतं की मराठ्यांना आरक्षण मिळू शकतं का नाही याचा प्रश्न विचारल्याच्या नंतर गुणरत्न सदावर्तेजी, लोक इतक्या सहज राजकीय भूमिका का घ्यायला लागतात आणि बऱ्याचदा बचावात्मक पावित्र्यात का असतात? काय झालंय आपल्याकडं डेमोक्रेसीमध्ये ना, की मतांसाठी सर्व काही, पदांसाठी सर्व काही आणि मी नाही त्यातली कडी लावा आतली. कसं झालंय की तुम्हाला जर काही एक्स्ट्राऑर्डिनरी सत्य बोलायचं असेल तर तुम्हाला जपून बोलावं लागतंय, नाहीतर प्रस्थापित जो समाज असतो, ज्यांची पुढारपण असते, जे नेतृत्व ठरवतात की या समाजातून या विधान परिषद सदस्य होईल, तो जिल्हा परिषद होईल, तो ग्रामपंचायतचा सदस्य होईल, असा समाज म्हणजे मराठा समाज आहे. त्या भीतीपोटी, दडपशाहीपोटी आज कोणी सुद्धा बोलत नाही. परंतु सत्यता आणि वस्तुस्थिती हीच आहे प्रसादजी, की काही पुढारी जे म्हणजे समोर येऊन नेतृत्व करणारे जरी म्हणत असले की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे, देता येत आहे आणि ते गरीब आहेत हे जरी बोलत असले, तरी तुम्हाला सांगतो मराठा नेतृत्व जर सोडलं तर सगळे लोक म्हणजे मराठा इतर 100% लोक मराठ्यांना आरक्षण मिळू नये याच भूमिकेचे स्पष्ट आहेत. आता ते बोलतायत. आता एकच मिनिट, मग मला एक सांगा, आपल्याला असं निरीक्षणात नोंदवायचंय का की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून मराठा समाजातलेच काही घटक कार्यरत आहेत? नाही, मराठा समाजातले जे प्रमुख स्त्रोत आहेत त्यांची नावं मी घेऊ शकतो महाराष्ट्राच्या समोर. कमल किशोर, नानासाहेब कदम यांनी कधीच मराठ्यांना आरक्षण मिळावं असं मला तरी अधोरेखित करून समजलेलं नाही. तुम्हाला त्याच प्रकारे जसे शिक्षण तज्ज्ञ म्हणून स्वतःला म्हणून घेतात ते कधी पुढे आले नाहीत, कारण त्यांना माहिती आहे संविधानिक मर्यादा आहेत. हे जे आहे हे मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे ही मराठा आरक्षणाची चळवळ दुसरं तिसरं काही नसून हे आपलं काहीतरी उभं राहतंय का, आपल्याला काहीतरी मिळतंय का, ठीक आहे, ह्याच हेतून ती चळवळ सुद्धा उभी आहे. बर, सदावर्तेजी आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता सूरज चव्हाण जोडले गेले आहेत. सूरजजी, आपण चर्चेत फोनद्वारे जोडले गेलेले आहात, चर्चेच्या बऱ्यापैकी पुढच्या टप्प्यात आपण जोडले गेले आहात, त्यामुळे आता तुलनेनं आपल्याला मिळणारा वेळ कमी आहे. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी माझी अपेक्षा आहे. सूरजजी,
पोहोचतोय. जे माझा आपल्यासाठी थेट प्रश्न आहे, जो खरं तर या चर्चेच्या सुरुवातीच्या टप्प्यात प्रत्येकाला विचारला गेला, त्याद्वारे आम्ही त्या पक्षाची भूमिका जाणून घ्यायचा प्रयत्न केला. मर्यादेमध्ये जर आरक्षण द्यायची वेळ आली तर मराठा समाजाला आपण किती टक्के आरक्षण द्याल? आपण सत्तेत आहात, त्यामुळे हा थेट प्रश्न येतात आपल्याला. एक कायद्याच्या चौकटीत जे काही बसू शकतं, बरं म्हणजे आपला सरकारची भूमिका ही प्रत्येक समाजाला न्याय भेटावा हीच भूमिका आहे. ओबीसीच्या आरक्षणाच्या बाबतीतला असेल, मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीतला विषय असेल किंवा मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीतला विषय असेल, जे आरक्षण जे देतोय आपण ते टिकलं पाहिजे, या बेसवर आपल्याला आरक्षण द्यायचंय. कारण 2014च्या साली आपण आरक्षण दिलं होतं आणि ते आरक्षण कायद्याच्या चौकटीत न बसल्यामुळं ते आरक्षण कटलं गेलं. पण या पुढच्या काळामध्ये जे आपण आरक्षण देऊ ते कायद्याच्या चौकटीत बसणारं आणि टिकणारं असंच आरक्षण असलं पाहिजे आणि प्रत्येक समाजाला त्याच्याने न्याय भेटला पाहिजे. सूरजजी, मग आपल्या या भूमिकेचा एक सरळ अर्थ असा काढायचा का की राष्ट्रवादी काँग्रेस असलेल्या मर्यादेतच आरक्षण देण्यासाठी आता प्रयत्न सुरू करणार आहे मराठ्यांच्या बाबत? असलेल्या मर्यादेतच नाही, आता जर आपल्याला मर्यादेच्या पलीकडे जायचं असेल तर त्याच्यामध्ये केंद्र संसदेमध्ये हा ठराव जावा लागतो आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांगितलंय की मर्यादेच्या पलीकडे तुम्ही जाऊ शकत नाही. आणि जर आपल्याला त्या पद्धतीचं आरक्षण द्यायचं असेल मर्यादेच्या पलीकडे जाऊन, तर ते आरक्षण देण्यासाठी हा संसदेमध्ये विषय गेला पाहिजे, संसदेची मान्यता भेटली पाहिजे. सूरजजी, गेल्या दोन दिवसात याच संदर्भातले अनेक प्रयत्न झाले. काल लोकसभेमध्ये या संदर्भातलं मतविभाजन सुद्धा फेटाळलं गेलं. आता तशा प्रकारचे प्रयत्न होणं शक्य नाहीये असं आत्ता दिसतंय. तेव्हा माझा प्रश्न ऐकून घ्या कृपया. लोकसभा आणि राज्यसभा या दोघांचंही कामकाज डोळ्यासमोर आहे. मर्यादा हटवता येणार नाही हे स्पष्ट झालंय. सर्वोच्च संसदीय मंडळानं, कायदे मंडळानं ते सांगितलेलं आहे. मग राज्यात मराठ्यांच्या आरक्षणाच्या साठी राज्य सरकार काय करणार, की आणखी कुठल्या घटना दुरुस्तीच्या साठी प्रयत्न करणार? मर्यादेच्या पलीकडे हटू शकत नाही असं नाहीये. ते जर इच्छाशक्ती असेल, भारतीय जनता पार्टीचा आज केंद्रामध्ये वन हाती सत्ता आहे, एक हाती सत्ता असताना त्यांची जर इच्छाशक्ती असेल तर मर्यादेच्या पलीकडे सुद्धा जाऊ शकतं. भारतीय जनता पार्टीचे नेते ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये प्रचार करायचा असतो त्या प्रचाराच्या मर्यादित मुद्दे तेवढे वापरतात की मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. पण आज दिल्लीच्या संसदेमध्ये एक सुद्धा भारतीय जनता पार्टीचा नेता मराठा आरक्षणाच्या बाबतीत किंवा वाढीव रिझर्वेशनाच्या बाबतीत कुठलाही चकार शब्द सुद्धा काढत नाहीत. याचा अर्थ की भारतीय जनता पार्टीचा हेतूच आहे की आरक्षण न मिळता फक्त आणि फक्त महाविकास आघाडीला कसं बदनाम करता येईल आणि आरक्षण कसं भेटणार नाही एवढं त्यांचं चालू आहे. आपण या आक्षेपावर भाजपाच्या प्रवक्त्यांना बोलण्याची लगेच संधी देऊ आणि त्यानंतर सूरज चव्हाण, माझा पुढचा प्रश्न आपल्यासाठी असेल. गणेश हाके, आपण बोला. आरक्षण तुमची इच्छा असेल, भारतीय जनता पार्टीची इच्छा असेल तर मर्यादेच्या पलीकडेही देता येतं, हे कितपत खरं आहे? आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतरही हे तुम्हाला शक्य होणार आहे का? प्रसादजी, भारतीय जनता पार्टीची इच्छा होती म्हणूनच भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाला आरक्षण दिलं. एवढंच नाही तर याला हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा चॅलेंज झाले, तरीही आम्ही ती नीटपणे, कारण हे आम्ही दिलेलं आरक्षण हे पूर्णपणे कायदा करून दिलेलं आरक्षण होतं, कायद्याच्या संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केलेल्या होत्या, म्हणून ते हायकोर्टामध्ये टिकलं आणि त्याला सुप्रीम कोर्टानं सुद्धा स्थगिती दिली नाही. परंतु या महाआघाडी सरकारनं अत्यंत बेजबाबदारपणे, निष्काळजीपणे, कारण का यांची प्रामाणिकपणे इच्छा कधीच मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी नव्हती. कारण गेल्या 40 वर्षापासून मराठा समाज रस्त्यावर उतरून, आणि अण्णासाहेब पाटील संदर्भ तुम्हाला माहिती आहे की त्यांनी स्वतःच्या छातीत गोळी झाडून आत्महत्या केली, म्हणजे आरक्षण म्हणजे मिळू शकलं नसल्यामुळे. मला सांगा, 40 वर्षापासून 1980 पासून मराठा समाज आरक्षणासाठी झगडतो आहे. यांचं सरकार होतं, सगळे मराठा नेते होते, मुख्यमंत्री होते, सगळे यांनी मराठा समाजाला हे आरक्षण देऊ शकले नाहीत. परंतु भारतीय जनता पार्टीची आपली राजकीय भूमिका कळली. आजच्या चर्चेत राजकीय कमी आणि आपल्याला तांत्रिक अधिक बोलायला हवं. समाजाला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील अशी भूमिका मांडायला हवी. सूरजजी, आपण आपली राजकीय भूमिका मांडली, त्याला गणेश हाकेंनी उत्तर दिलं. हाकेजी, एक मिनिट थांबा. सूरज चव्हाण यांच्यासाठीचा प्रश्न सुरू होतोय. मला सूरज चव्हाण आपल्याला हे विचारायचं आहे की भाजपाच्या मनात असेल तर भारतीय जनता पार्टी केंद्रातून आरक्षण देईल, हा पुढचा मुद्दा. हे म्हणजे बाजारात तुरीसारखं झालं. पण आत्ता एक तर गोष्ट क्लिअर झाली 127व्या घटना दुरुस्तीनंतर
की आरक्षण द्यायचं असेल तर मर्यादेतच द्यायचं आहे. मग आता महाराष्ट्र सरकार मर्यादेत मराठा आरक्षण बसवणार आहे की नव्या आरक्षण मर्यादा हटवल्या जाण्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे? हा मला दुसऱ्यांदा प्रश्न आपल्याला विचारावा लागलाय. प्रसादजी, आता मी थोडस आपल्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्याआधी मला गणेश हाके साहेबांनी जे काही उत्तर दिलं त्याच्यावरती मला काही प्रश्न निर्माण झाले. सूरजजी, एक छोटी विनंती आहे, आपण आधीच वेळेच्या बऱ्यापैकी पुढे आलेला आहात, म्हणजे उशिरा आला आहात, त्यामुळे पर्यायानं मुद्द्यांची चर्चा राहून जाईल, चर्चा राजकीय होईल, ते टाळायचंय. माझी विनंती आहे आपल्याला, आपण कृपया 30 सेकंदात आपला आक्षेप नोंदवा हाकेंच्या बद्दलचा कुठला आहे आणि आपल्या मूळ मुद्द्यावर परत या. एकच मिनिटामध्ये मला भूमिका मांडतो मी गणेश हाके साहेबांचा. गणेश हाके साहेबांनी म्हणलं की महाविकास आघाडी सरकारची भूमिकाच नाही की मराठा समाजाला आरक्षण भेटावं. माझं गणेश हाके साहेबांना नम्रपणे सांगणं आहे की मराठा आरक्षणाच्या बाबतीत जी काही भारतीय जनता पार्टीनं वकील किंवा जी काही कायदेशीर तज्ज्ञ लोक दिली होती तीच लोक महाविकास आघाडीने ठेवले, तीच लोक कायद्याची बाजू मराठा आरक्षणाच्या बाबतीत कोर्टामध्ये मांडत आहेत. आणि त्याच्या पुढे जाऊन वारंवार पंतप्रधान महोदयांना असेल किंवा सगळ्या नेत्यांना, हे महाविकास आघाडी सरकारचे नेते मराठा आरक्षणाच्या बाबतीत भाजपाने पुढाकार घ्यावा म्हणून आम्ही त्यांना विनंती करतोय. तरी कुठे भारतीय जनता पार्टी दिसत नाही. भारतीय जनता पार्टीला याच्यावरती सूरजजी कृपया वेळ पाळा, मी पटकन मुद्द्यावर आणतो. आपल्याला आपली भूमिका लक्षात आली. मला कृपया या मुद्द्याचं उत्तर आपण द्याल की आजच्या दिवसानंतर मविया मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी काय करेल? प्रसादजी, महाविकास आघाडी सरकारची भूमिका हेच आहे की येणाऱ्या काळामध्ये जे आरक्षण आपण देणार आहोत ते आरक्षण नुसतंच आपण एखादी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून न देता ते कायद्याच्या चौकटीत टिकलं पाहिजे. अशा पद्धतीचं आरक्षण भेटण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे प्रयत्न करेल. आणि ठीक आहे. मग सूरज चव्हाण, एक आणखीन छोटा प्रश्न, तुम्ही चर्चेत यायच्या आधी इतर मान्यवरांनी तो अधोरेखित केला होता की मराठा समाज मागास नाही असं न्यायालयानं म्हटलंय. तो समाज मागास आहे याची प्रक्रिया तर राज्य सरकारला सुरू करावी लागेल, ती कधी करणार? प्रसादजी, 2011 मध्ये येतं ओबीसीच्या संदर्भात जनगणना झाली होती आणि त्याच्यामध्ये त्या बऱ्याच जनगणनेमध्ये काही आर्थिक निकष नक्कीच लागतील. त्याच्यामध्ये ही प्रक्रिया सुद्धा होईल आणि मला वाटतं आपलं सरकार इतकं चांगल्या पद्धतीने आहे की ती प्रक्रिया करण्यासाठी जास्त कालावधी नाही लागणार आहे. तो आपण असं म्हणता आहात की या संदर्भातली सर्व प्रकारची प्रक्रिया अत्यंत वेगवान पद्धतीने होईल. एक जाता जाता 30 सेकंद मी पटकन सदावर्तेजी आणि आपल्यासोबत असलेल्या भावकर सर यांना देतो. सदावर्तेजी, 30 सेकंदात सांगा, मराठ्यांना पुन्हा मागास ठरवता येईल का? अहो, मराठे मागास नाहीत, मराठ्यांची कुरघोडी चाललेली आहे. आज लोकसेवा आयोगाचे जर तुम्ही हे पाहाल सदस्य तर सगळेचे सगळे मराठ्यांचे भरलेत. ही हुकुमशाही चाललेली आहे. इतर समाज मुख गिळून बसलेला आहे. ही दडपशाही आहे आणि हे मराठ्यांचं आरक्षण कधीच मिळणं नव्हे, ते मागासच नाहीत. आणि देऊन बघा म्हणा, आम्ही सुद्धा तयार आहोत चॅलेंज करण्यासाठी. ठीक आहे सदावर्तेजी, पुढच्या वेळ मर्यादेपोटी मला पटकन भावकरांना बोलतं करायचंय. भावकरजी, मराठ्यांना जर समजा मागास ठरवून आरक्षण देण्याची प्रक्रिया सुरू झाली तर आपली प्रतिक्रिया काय असेल? नाही, किती वेळा त्यांना मागास ठरवण्यासाठी आयोग किती वेळा नेमायचे? त्याला काही मर्यादा असेल की नाही? काल परवा 2018चा जो आयोग आहे त्या आयोगाच्या बाबत सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की या सर्व राजकीय पक्षांनी एवढी एक हिंमत दाखवावी की काही अशा प्रकारच्या ज्या वरिष्ठ जाती आहेत, सवर्ण जाती आहेत, त्यांना मागास ठरवता येत नाही. आमचे प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीनं केले, आमची इच्छा होती, परंतु आमच्या इच्छेवर काही अवलंबून नाही. ते निकषामध्ये बसलं तरच ते द्यावं लागतं. हे एकदा जाहीर करावं म्हणजे हा प्रश्न मिटेल. ठीक आहे. चंद्रकांत बावकर आणि इतर सर्व मान्यवरांचे आभार. वेळ मर्यादेपोटी चर्चेला यापुढे नेता येत नाहीये. मात्र आताच्या घडीला काही गोष्टी स्पष्ट अधोरेखित झाल्या की राजकीय नेतृत्वानं खरं बोलण्याची गरज आहे. आरक्षणाच्या बाबतीत कुठल्याच राजकीय पक्षानं कुठल्याच समाजाला झुलवायची गरज नाही. मर्यादेत आरक्षण कसं बसवायचं या प्रश्नाचं उत्तर तिथूनच सापडायला सुरुवात होईल. तुर्तास या चर्चेत इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.